मकर राशी ऑगस्ट 2026 मासिक राशी भविष्य। नमस्कार मकर राशीच्या सर्व व्यक्तींनो, प्रत्येक पर्वताच्या शिखरावर पोचलेली व्यक्ती एकाच उडीत तिथे पोचलेली नसते। हजारो छोटे पाऊल, अनेक अडथळे, थकवा, निराशा आणि पुन्हा नव्याने सुरू केलेला प्रवास, या सगळ्यांमधूनच शिखर गाठले जाते। आणि म्हणूनच मकर राशीची ओळख इतर राशींपेक्षा वेगळी आहे। तुम्ही वेगावर नाही तर सातत्यावर विश्वास ठेवता। तुम्ही आवाज करून नाही तर कृतीवर स्वतःची ओळख निर्माण करता। ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्यासाठी केवळ तारखांचा नाही, तर तुमच्या आयुष्यातील शांतपणे घडणाऱ्या मोठ्या बदलांचा संकेत घेऊन येत आहे। हा असा काळ असू शकतो ज्यामध्ये बाहेरून सर्व काही नेहमीसारखे दिसेल, पण तुमच्या विचारांमध्ये, आत्मविश्वासामध्ये आणि निर्णयांमध्ये एक नवीन स्थिरता निर्माण होईल। आणि अनेकदा हाच आतला बदल पुढील मोठ्या यशाची सुरुवात ठरतो। गेल्या काही महिन्यात तुम्हाला असे वाटले असेल की तुम्ही खूप मेहनत करत आहात, पण त्याचे परिणाम अपेक्षेइतके दिसत नाहीत। काही वेळा तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्यांना मिळाले असेल, काही संधी शेवटच्या क्षणी हातातून गेल्या असतील, काही स्वप्ने पूर्ण होण्याआधीच थांबली असतील। अशा वेळी मनात एक प्रश्न येणे स्वाभाविक आहे, माझी वेळ नेमकी कधी येणार? या प्रश्नाचे उत्तर ऑगस्ट महिना शांतपणे देण्याचा प्रयत्न करू शकतो। निसर्गात एक नियम आहे, बांबूचे झाड अनेक वर्षे जमिनीखाली मुळे मजबूत करत असते। बाहेरून काहीच वाढ होत नाही असे वाटते, पण जेव्हा त्याची वेळ येते तेव्हा ते अतिशय वेगाने उंच वाढते। तुमच्या आयुष्यातील काही प्रयत्नही अशाच अवस्थेत असू शकतात। म्हणूनच या महिन्यात संयम गमावू नका। दिसत नसलेली प्रगती ही प्रगतीच असते। मकर राशीचा स्वामी शनी आहे। शनीचा अर्थ फक्त परीक्षा किंवा विलंब असा नसतो। शनी म्हणजे शिस्त, कर्म, जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि योग्य वेळी योग्य फळ मिळणे। त्यामुळे जर तुमच्या आयुष्यात काही गोष्टी उशिरा मिळाल्या असतील, तर त्याचा अर्थ त्या तुमच्यासाठी नाही असा होत नाही। कधीकधी विश्व आपल्याला त्या गोष्टी सांभाळण्या इतके सक्षम होईपर्यंत थांबवत असते। ऑगस्ट 2026 तुम्हाला एक महत्त्वाची जाणीव करून देऊ शकतो। तुमची खरी स्पर्धा दुसऱ्या कोणाशी नाही, तर कालच्या स्वतःशी आहे। जर आज तुम्ही कालपेक्षा अधिक समजूतदार, अधिक संयमी आणि अधिक धैर्यवान असाल, तर तुम्ही आधीच योग्य दिशेने चालत आहात। या महिन्यात काही अनपेक्षित संकेत मिळू शकतात। एखाद्या जुन्या प्रयत्नांचे फळ मिळण्याची चाहूल, एखाद्या व्यक्तीकडून मिळालेला महत्त्वाचा सल्ला, अचानक आलेली संधी किंवा एखाद्या निर्णयामुळे उघडणारा नवीन मार्ग, या छोट्या घटना पुढील काळात मोठे परिणाम देऊ शकतात। त्यामुळे प्रत्येक दिवसाकडे सजगतेने पहा। मकर राशीच्या व्यक्तींमध्ये एक विलक्षण गुण असतो, तुम्ही संकटांमध्येही शांत राहण्याचा प्रयत्न करता। पण याच शांततेमुळे अनेकदा लोकांना वाटते की तुम्हाला काहीच फरक पडत नाही। प्रत्यक्षात मात्र तुम्ही प्रत्येक गोष्ट मनात खोलवर अनुभवत असता। या महिन्यात स्वतःच्या अनुभवांनाही महत्त्व द्या। मजबूत असणे म्हणजे भावना दाबून ठेवणे नव्हे, तर योग्य वेळी त्या समजून घेणे होय। ऑगस्ट महिन्यात स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, मी अजूनही भीतीमुळे थांबलो आहे की योग्य वेळेची तयारी करत आहे? या एका प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर तुमच्या पुढील निर्णयांची दिशा बदलू शकते। या महिन्यात तुमच्या आयुष्यातील काही जुने अध्याय पूर्ण होऊ शकतात आणि काही नवीन अध्याय सुरू होऊ शकतात। बदलांची भीती बाळगू नका। प्रत्येक ऋतू बदलतो, म्हणूनच निसर्ग सुंदर दिसतो। त्याचप्रमाणे आयुष्यातील बदलही अनेकदा नव्या संधी घेऊन येतात। दररोज सकाळी स्वतःला हा संकल्प सांगा, मी माझ्या कर्मावर विश्वास ठेवतो। माझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नांचे योग्य फळ योग्य वेळी मला मिळणार आहे। मी संयमी आहे, मी सक्षम आहे आणि माझ्यासाठी निर्माण झालेल्या प्रत्येक चांगल्या संधीचे स्वागत करण्यास तयार आहे। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, डोंगरावर चढणारा माणूस प्रत्येक पावलावर शिखराकडे पाहत बसत नाही, तो फक्त पुढचे पाऊल योग्य टाकत राहतो। त्याचप्रमाणे तुमच्याही आयुष्यात मोठ्या यशाचा विचार करून घाबरू नका। आजचे योग्य पाऊल उद्याचे मोठे यश घडवेल। ऑगस्ट 2026 हा महिना तुम्हाला एक सुंदर संदेश देतो। काही वेळा जीवनाची गती कमी होते, कारण विश्व तुम्हाला पडण्यासाठी नाही, तर अधिक उंच उभे राहण्यासाठी तयार करत असते। त्यामुळे कोणत्याही विलंबाचा अपयश समजू नका। संयम, श्रद्धा आणि सातत्य या 3 गोष्टी या महिन्यात तुमच्या सर्वात मोठ्या साथीदार ठरू शकतात। मकर राशीच्या व्यक्तींनो, या संपूर्ण महिन्याचे राशी भविष्य पाहिल्यानंतर आता शेवटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मनात ठेवा। राशी भविष्य हे भविष्याची हमी नसते, तर आपल्या विचारांना योग्य दिशा देणारा एक मार्गदर्शक प्रकाश असतो। ग्रह अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकतात, काही संधींचे संकेत देऊ शकतात, पण त्या संधी ओळखून त्यांचे यशात रूपांतर करण्याचे काम आपल्या कृतीवर, संयमावर आणि निर्णयांवर अवलंबून असते।
ऑगस्ट 2026 तुमच्यासाठी एक मोठा संदेश घेऊन आला आहे. वेळ कधीही कोणावर अन्याय करत नाही. वेळ प्रत्येकाला त्याच्या तयारीनुसार आणि कर्मानुसार संधी देत असते. म्हणून जर आज तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मेहनतीचे फळ अजून मिळाले नाही, तर निराश होऊ नका. कधीकधी निसर्गाला सर्वात मजबूत वृक्ष तयार करण्यासाठी अधिक वेळ लागतो, पण एकदा तो वृक्ष उभा राहिला की तो अनेक वादळे सहज पेलतो. मकर राशीचा स्वामी शनी आहे. अनेक लोक शनीचे नाव ऐकताच घाबरतात, पण शनीचा खरा अर्थ शिक्षा नसून जबाबदारी, प्रामाणिकपणा, संयम आणि कर्माचे योग्य फळ असा आहे. जर तुमच्या आयुष्यात काही गोष्टी उशिरा मिळत असतील, तर त्या कदाचित अधिक टिकाऊ आणि अधिक मौल्यवान असू शकतात. त्यामुळे विलंबांना अपयश समजू नका. तो अनेकदा तुमची क्षमता अधिक मजबूत करण्याचा काळ असतो. या महिन्यात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे सातत्य. तुम्ही इतरांप्रमाणे एका दिवसात मोठी झेप घेण्याचा प्रयत्न करत नाही. तुम्ही रोज थोडे थोडे पुढे जाता आणि इतिहास साक्षी आहे की सातत्याने चालणारी व्यक्ती शेवटी खूप दूर पोहोचते. जर काही लोकांनी तुमच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतला असेल, जर तुमच्या कामाची दखल घेतली गेली नसेल किंवा तुमच्या शांत स्वभावाचा चुकीचा अर्थ लावला गेला असेल, तरीही तुमचे चांगले गुण सोडू नका. कारण दुसऱ्यांच्या वागण्यामुळे स्वतःचा स्वभाव बदलणे म्हणजे स्वतःचे नुकसान करणे होय. तुमचे कर्म, तुमची सचोटी आणि तुमची मेहनत हीच तुमची खरी ओळख आहे. ब्रह्मांडीय योजनेबद्दल बोलायचे झाले तर त्याचा अर्थ फक्त सकारात्मक विचार करणे असा नाही. त्याचा खरा अर्थ असा आहे की ज्या प्रकारचा विचार, भावना आणि कृती आपण सातत्याने करतो, त्याच दिशेच्या संधी आपल्या लक्षात अधिक येऊ लागतात. त्यामुळे जर तुम्ही रोज निराशा, भीती आणि शंका यामध्येच अडकून राहिलात, तर चांगल्या संधी समोर असूनही त्या दिसणार नाहीत. पण जर तुम्ही आशा, कृतज्ञता आणि प्रयत्न यांना सोबत ठेवले, तर तुमची दृष्टीही बदलू शकते आणि निर्णयही अधिक सकारात्मक होऊ शकतात. या महिन्यात प्रत्येक सकाळी स्वतःला हे वाक्य नक्की सांगा, मी माझ्या कर्मावर विश्वास ठेवतो. माझ्या आयुष्यात जे काही योग्य आहे ते योग्य वेळी माझ्याकडे येत आहे. मी घाई करणार नाही, पण थांबणारही नाही. मी प्रत्येक दिवस प्रामाणिकपणे जगणार आहे. हे वाक्य फक्त बोलू नका, त्यानुसार वागण्याचाही प्रयत्न करा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जीवनात काही लोक तुमची परीक्षा घेतील, काही परिस्थिती तुमचा संयम तपासतील आणि काही प्रसंग तुमच्या धैर्याची सचोटी पाहतील, धैर्याची कसोटी पाहतील. पण त्या प्रत्येक अनुभवामध्ये एक शिकवण लपलेली असते. जो माणूस त्या शिकवणीला स्वीकारतो तोच पुढे अधिक सक्षम बनतो. या महिन्यात तुमच्या आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदाचीही कदर करा. कुटुंबासोबत घालवलेला वेळ, मनःशांती, चांगले आरोग्य, नवीन काही शिकण्याची संधी, एखाद्याचे प्रोत्साहन, या गोष्टीही मोठ्या यशाइतक्याच मौल्यवान असतात. कारण आनंद फक्त मोठ्या घटनांमध्ये नसतो, तो रोजच्या साध्या क्षणांमध्येही असतो. जर एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी झाली नाही, तर लगेच स्वतःला दोष देऊ नका. काही वेळा नकार हेही संरक्षण असते. काही वेळा बंद झालेले दार आपल्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवते. त्यामुळे प्रत्येक अनुभवाकडे हे माझ्याच बाबतीत का या प्रश्नाने न पाहता यातून मी काय शिकू शकतो या दृष्टीने पहा. दररोज काही मिनिटे शांत बसा, प्रार्थना करा, ध्यान करा किंवा फक्त मनात कृतज्ञतेचा विचार करा. मन जितके शांत होईल तितके योग्य निर्णय घेणे सोपे जाईल आणि योग्य निर्णय हेच उज्ज्वल भविष्याचा पाया असतात. मकर राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही अनेकदा तुमच्या ध्येयासाठी स्वतःच्या आनंदाचाही त्याग करता. पण या महिन्यात स्वतःसाठीही थोडा वेळ काढा, कारण थकलेले मन आणि थकलेले शरीर मोठे यश टिकवू शकत नाही. विश्रांती ही आळस नसते, ती पुढील प्रवासासाठीची तयारी असते. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, डोंगर चढणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक पावलावर शिखर दिसत नाही, पण तो चालत राहतो कारण त्याला स्वतःच्या प्रवासावर विश्वास असतो. तुमच्याही आयुष्यातील अनेक गोष्टींचे परिणाम अजून दिसत नसतील, पण तुमची प्रामाणिक मेहनत, तुमचा संयम आणि तुमचे सातत्य व्यर्थ जाणार नाही. म्हणून ऑगस्ट 2026 संपताना स्वतःला एक सुंदर वचन द्या, मी माझ्या भूतकाळाबद्दल पश्चाताप करणार नाही, मी भविष्याची भीती बाळगणार नाही. मी आजचा दिवस प्रामाणिकपणे, सकारात्मक विचारांनी आणि पूर्ण प्रयत्नाने जगणार आहे. माझे नशीब माझ्या कर्मासोबत चालत आहे आणि योग्य वेळी माझ्यासाठी सर्वोत्तम दारे उघडतील. ईश्वर तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला यश देव. भगवान शनिदेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि मानसिक शांतता नांदो. ऑगस्ट 2026 महिना तुमच्या आयुष्यात स्थिरता, आत्मविश्वास, नवीन संधी आणि दीर्घकाळ टिकणारे यश घेऊन येऊ. श्री शनिदेव महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. हर हर महादेव.